नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे की पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, रायलसीमा, तेलंगणा किनारी, आंध्र प्रदेश आणि यानम या काही ठिकाणी आज कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस श्रेणीत होते। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पारंपरिक ऊर्जा साधनावरील भार कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर जोर दिला जात आहे। याबाबत जागृती केली जात असून त्याचा परिणाम दिसून येत आहे। तर अकोला जिल्ह्यातील 3170 ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवली आहे। यामध्ये 359 ग्रामीण, शहरी 2583 आणि अकोट येथे 228 ग्राहक सौर यंत्रणेचा लाभ घेत असल्याची माहिती मिळत आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार आहे, आतुरतेने वाट पाहत आहे। आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम किसान योजनेनुसार हा हप्ता एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च या 4 महिन्याच्या अंतराने जारी केला जाऊ शकतो। आता हा येणारा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यात एकीकडे उन्हाचा चटका चांगलाच वाढला तर दुसरीकडे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। उन्हाची तीव्रता वाढल्याने याचा परिणाम केळी पिकांवर होत आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट निर्माण झाले असून नवीन लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांची केळीची रोपे उन्हामुळे जळू लागले आहेत। काही शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हर व तागाची लागवड करून रोपे वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या सघन कापूस लागवड प्रकल्पाची 2024-25 या वर्षातही अंमलबजावणी केली जाणार आहे। यंदा 8 राज्यात सुमारे 3000 एकरावर सघन, अतिसघन आणि लांब धाग्याच्या कापूस वाण लागवडीला प्रोत्साहन देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।